आज विधान भवनामध्ये मराठी भाषा दिन साजरा केला जातोय। आपल्यासोबत भाजपचे आमदार मंदाताई म्हात्रे आहेत, पैठणी घालून त्या या ठिकाणी आल्या आहेत। काही वेळापूर्वीच तुमचं फोटो सेशन पण झालेलं आहे त्या ठिकाणी विधान भवनाच्या पायऱ्यावरती। किती महत्त्वाचा आणि किती गौरवान्वित करणारा हा सगळा घटनाक्रम आणि आजचा दिवस। आजचा दिवस हा आमचा मराठी भाषेचा उत्सवच आहे समजायचा आणि मराठी भाषेचा मला खूप सार्थ अभिमान आहे। आणि आम्ही कालच ठरवलेलं सगळ्या महिलांनी की आज सगळ्यांनी पैठणी नेसून आपण मराठी दिन साजरा करायचा आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी भाषा जशी वळवू जशी सांगू तशी समजणारी आहे। आताच आपण बघितलं सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मराठी दिन साजरा केला आणि मराठी भाषेतल्या अनेक कविता गाणी मराठीच्या जुन्या सगळ्या अत्रेंच्या वगैरे विंदांच्या आठवणी सांगितल्या। आज वेगवेगळ्या ठिकाणी मराठी दिवस हा साजरा होत असताना खूप आनंदाचा दिवस आहे। आज सगळ्या ज्या महिला आमदार आहेत मग महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या असू द्या, त्या सगळ्यांनी पैठणी परिधान केली आणि ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काय म्हणाल, पैठणीचं किती महत्त्वाचं विशेष स्थान आहे मराठी महिलांसाठी? पैठणी महिलांसाठी नाही, संपूर्ण महाराष्ट्रासाठी पैठणी महत्त्वाचं स्थान आहे। आपल्याला माहिती असेल आता यूपी बिहार गुजराती राजस्थानी या सुद्धा आवडीने महाराष्ट्राची पैठणी या नेसतात। खरं म्हणजे आज आम्ही ठरवलेलं नथी वगैरे घालून यायचं, पण सभागृह असल्यामुळे तो आम्ही मोह टाळला। नाहीतर पारंपरिक वेशभूषेमध्ये मराठीचा आज आम्ही उत्सव करायचा असं आमचं आज ठरलं होतं। नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय की आता मराठी पैठणी घालून जी महाराष्ट्राची शान आहे ती पैठणी घालून सर्व जे आमदार आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतोय या ठिकाणी त्यांचं फोटोशूट सुद्धा झालेलं आहे। आणि सर्व जाहीर ताई आहेत त्या ठिकाणी, ते पण आपण पाहतोय या ठिकाणी सर्व महत्त्वाचे नेते पदाधिकारी आहेत आणि त्यांच्यासोबतच ज्या महिला आमदार आहेत त्यासुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आणि आपण पाहतोय की पंकजाताई स्वतः या ठिकाणी साडी घालून या ठिकाणी या सर्व आमदारांसोबत फोटो सेशन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मराठी भाषेचा जो गौरव आहे तो या ठिकाणी दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या आमदारांकडून सुरू आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।